नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगृहिणींसाठी व गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. एकाच वेळी किचनमधील सगळे डब्बे घासणे खूप अवघड जाते आणि यासाठी आपल्याला वेळही आपला खूप जातो. तर हे काम सोपे करण्यासाठी एकाच वेळी सगळे डब्बे घासण्यापेक्षा एखादा डब्बा रिकामा झाला की तो लगेच घासावा आणि मग त्यात वस्तू भरून ठेवाव्या. असं केल्याने एक एक करून आपण घरातील आपले सगळे डब्बे घासून होतील आणि आपल्या वेळेची देखील यामुळे बचत होईल. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी व प्रत्येक गृहिणींसाठी ही साधी सोपी पण कामी येईल अशी टीप आवडली तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 2. बरेचदा खाण्यासाठीचा मशरूम विषारी असण्याची शक्यता असते. अशा वेळेस सर्व मशरूम लसूण ठेचून घेतलेल्या पाण्यात उकडावीत. यामुळे विषारी द्रव्य असलेली मशरूम काळी पडतात व आपल्याला ती सहज ओळखता देखील येतात व इतर मात्र स्वच्छ राहतात. तर विषारी मशरूम ओळखण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टीप नंबर 3. भजी करताना त्यात थोडा भिजवलेला साबुदाणा त्यामध्ये घालावा. यामुळे भजी चवीला अधिक स्वादिष्ट होतात. टीप नंबर 4. मधात भेसळ आहे हे ओळखण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या व या पाण्यात 1 चमचाभर मध टाका. हा मध तळाशी जाण्यापूर्वी पाण्यात जर मिक्स झाला तर मध भेसळयुक्त आहे हे समजावे. अतिशय खास टीप नंबर 5. घरात पितांबरी पावडर नसेल म्हणजे संपली असेल तर अशावेळी जर तुम्हाला भांडी घासायची असतील तर अशावेळी रांगोळी आणि निरमा पावडर एकत्र करून याने तांब्या व पितळेची भांडी घासा. यामुळे तांब्या व पितळेची भांडी एकदम स्वच्छ चकाचक अशी होतील. अतिशय महत्त्वाची टीप नंबर 6. लादीवर किंवा फरशीवर पडलेले सिलेंडरच्या गंजाचे डाग कसे काढावे हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सहजपणे हे डाग काढण्यासाठी किंवा घालवण्यासाठी एका बाउलमध्ये थोडे पाणी, थोडासा त्यामध्ये लिंबाचा रस, थोडी ब्लिचिंग पावडर मिसळून घ्या आणि हे फरशीवर डाग पडलेल्या जागेवर थोडे थोडे टाकून घ्या व नंतर एखाद्या ब्रशच्या साहाय्याने हे डाग घासून घ्या. यामुळे फरशीवरील सर्व डाग काही सेकंदातच निघून जातील. तर तुमच्या पण किचनमध्ये जर गंजाचे डाग पडले असतील तर ते घालवण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टीप नंबर 7. कारले खरेदी करताना ते बारीक हिरवे घ्या. जास्त जाड व पिवळ्या रंगाचे कारले खरेदी करू नका कारण ते जास्त कडवट असते. प्रत्येक गृहिणींसाठी उपयुक्त टीप नंबर 8. किचनमधील घाण झालेले किचन सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर करावा. लिंबामध्ये ब्लिचिंग एजंट असल्याने ते घाण साफ करण्यासाठी फार उपयोगी आहेत. खराब झालेली किचन सिंक स्वच्छ व चकचकीत करण्यासाठी लिंबाचे काप करून त्यावर थोडंसं मीठ लावा व याने किचन सिंक व्यवस्थित घासून घ्या. यामुळे किचन सिंकमधील सर्व घाण दूर होऊन सिंक नव्यासारखे चमकू लागेल. तर तुमचे पण किचनमधील सिंक जर खूपच खराब झाले असेल किंवा चिकट झाले असेल तर ते साफ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टीप नंबर 9. फुले फ्रीजमध्ये ठेवताना नेहमी सुती कपड्यात गुंडाळून एखाद्या प्लास्टिक पिशवीत बांधून ठेवावीत. यामुळे ती 15 दिवस तरी जशीच्या तशी राहतात. ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी खास टीप नंबर 10. कधीकधी आमलेट बनविल्यानंतर त्यावर मिठाचे किंवा मिरची पावडरच्या गुठळ्या त्यामध्ये तशाच राहतात. तर त्या तशाच राहू नयेत म्हणून ज्या बाउलमध्ये आपण अंडी फोडायचे आहेत त्या बाउलमध्ये अगोदर म्हणजे आधीच थोडं मीठ, मिरची पावडर, हळद वगैरे सर्व जिन्नस जे तुम्ही आमलेटमध्ये घालणार आहात ते सर्व घालून घ्या व त्यात 1 चमचाभर किंवा मसाले बुडतील एवढे दूध त्यामध्ये घालावं आणि सगळे मिश्रण एकत्र करून घ्या आणि मग त्यात
अंडी फोडून घालावीत. तर आमलेट बनवताना ही ट्रिक्स तुम्ही ट्राय नक्की करून बघा. प्रत्येक मैत्रिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 11. मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉलिकल ॲसिड जास्त असते, त्यामुळे गरोदर महिलांना मक्याचे कणीस खाणे खूप त्यांच्यासाठी चांगले आहे. टिप नंबर 12. भडंगचा चिवडा बनवताना त्यात थोडी पिठी साखर आणि थोडासा लिंबू रस देखील घालावा. यामुळे भडंग खूप छान टेस्टी असं बनतं. आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात झुरळ झाली असतील तर काय करावे, तर टिप नंबर 13. लवंगाच्या सुगंधानेही झुरळ पळून जातात. त्यासाठी 10 ते 12 लवंगा घेऊन त्यांना कुटून घ्या. नंतर त्यात लिंबाचे तेल टाका आणि घराच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा स्प्रे करा किंवा शिंपडा. यामुळे झुरळ नाहीशी होतील. तर तुमच्या पण घरामध्ये जास्त झुरळ झाली असतील तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 14. पितांबरीने भांडी घासल्याने आपले हात काळे होतात. अशा वेळेस खोबरेल तेल, मीठ आणि डिटर्जंट पावडर एकत्रित करून हात धुवायचे. हात यामुळे लगेच स्वच्छ होऊन हाताचा काळपटपणा जो आलेला असतो तो निघून जातो. तर पितांबरीने भांडी घासल्यानंतर प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 15. जर तुम्हाला तुमच्या भुवया दाट व सुंदर बनवायच्या असतील तर सगळ्यात आधी थोडी हळद, मध आणि दही एकत्र करून घ्या. पाणी त्यामध्ये अजिबात घालू नका. या मिश्रणाचा तुम्ही तुमच्या भुवयावर, त्वचेवर जाड थर लावून हलक्या हातानेच मसाज करा. मग यामुळे तुमच्या भुवयावरील रक्ताभिसरण वाढू लागेल आणि त्यामुळे तुमच्या भुवयावर नवीन लहान केस वाढू लागतील. त्यामुळे तुमच्या भुवया दाट होतील व त्या सुंदर देखील बनतील. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा व मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. टीप नंबर 16. कान वाहत असेल तर गोमूत्र कोमट करून त्याने कान धुवावा. प्रत्येक मैत्रिणीसाठी अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर 17. चांदीचे दागिने साफ करण्यासाठी आपण व्हिनेगरचाही वापर करू शकतो. टूथब्रशवर थोडेसे व्हिनेगर घ्या आणि ते आपल्या दागिन्यावर लावा. साधारणपणे 15 मिनिटेच राहू द्या. नंतर ते हलक्या हाताने किंवा ब्रशच्या मदतीने देखील चोळून घ्या. दागिने कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. असं केल्याने चांदीचे दागिने पहिल्यासारखे चमकू लागतील. तर तुमचे पण काळपट झालेले चांदीचे दागिने साफ व स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 18. चविष्ट पावभाजी बनवण्यासाठी त्यामध्ये थोडा चिकन मसाला आवर्जून घालावा. अतिशय उपयुक्त टिप नंबर 19. आपल्या सर्वांची आवडती पाणीपुरी घरीच तयार करून घेण्यासाठी त्याचे पाणी तयार करताना त्यामध्ये पुदिना, थोडे हिंग, जिरे, कोथिंबीर, मिरची आणि आमचूर पावडर वापरून बनवल्यास त्याची टेस्ट खूपच छान येते. शिवाय पाणीपुरी पौष्टिकसुद्धा होते. तर पाणीपुरी बनवताना प्रत्येक सुगरणीने ही टीप ट्राय करा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.